5 जुलैच्या विजय मेळाव्याची रंगीत तालीम उद्या होणार आहे। मात्र त्यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंचं जनतेला आमंत्रण देणारं आणखी एक पत्र जारी केलंय। मराठी माणसाच्या एकजुटीमुळे सरकारला माघार घ्यावी लागली, चला हा विजय क्षण साजरा करूया, आवर्जून उपस्थित रहा असं पत्र जारी केलेलं आहे। या पत्राच्या शेवटी उद्धव आणि राज ठाकरे यांचं नाव छापलंय। 5 जुलैच्या विजय मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वातावरण निर्मिती केली जाते। महाराष्ट्रात मराठीसाठी ठाकरेच अशी AI पोस्ट शिवसेना ठाकरे पक्षाकडनं करण्यात आली। या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटोही पोस्ट केलाय। तिन्ही ठाकरेंचा आक्रमक बाणा फोटोतून दाखवलाय। आज जुलैला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र विजय मेळावा घेणार आहेत, त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। लोकशाही आहे, त्यामुळे कुणी कोणासोबतही युती करू शकतो असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। दोन्ही ठाकरेंची युती झाल्यास त्यांना शुभेच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिशा सालियननं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं। हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातनं सिद्ध झालेलं नाहीये, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली आहे। दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। गेल्या 5 वर्षांपासून आपल्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे ज्या प्रकरणाशी संबंध नाही त्यावर बोलणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। आदित्य ठाकरेंनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप राणेंनी केलाय। लवकरच दोषींवर कारवाई होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दिशाचे वडील खोटे आरोप करणार का असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केलाय। नितेश राणे आणि आदित्य ठाकरे एकमेकांच्या बाजूने जात असताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्याने फेरीवाल्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता, त्यामुळे मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनांनी आंदोलन केलं। यावेळी फेरीवाल्याला मारहाणीचा निषेध करण्यात आला। अमराठी माणसाला मारहाण करणं चुकीचं असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर हिंदू बांधवांच्या अंगावर हात घालाल तर सरकार कारवाई करणार असा इशारा राणेंनी दिलाय। मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाली। दुकानदाराला मारल्यानंतर व्यापारी संघटनांनी मोर्चा काढला। मात्र हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नव्हे भाजपचा होता अशी टीका मनसे नेते अविनाश जाधवांनी केली आहे। भाजपच्या आमदारांनी मोर्चा काढायला लावला असा आरोपही त्यांनी केला। पुण्यातील कोंढव्यामधील सोसायटीत झालेल्या बलात्कारानंतर आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। कुरिअरवाला असल्याचं भासून तरुणानं सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि तरुणीवर अत्याचार केला। त्यामुळे आता कुरिअरवाल्यासोबत सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना जीव जावं अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी केली आहे। तर सोसायटीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली जावीत असं गोऱ्हेंनी म्हटलंय। मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। 30 जूनला शिंदे समितीची मुदत संपली होती, ती संपुष्टात आल्यानं शासनाकडून समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। आता शिंदे समितीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्थात 6 महिन्यांची मुदतवाढ दिली। झी 24 तासच्या बातमीनंतर लातूरमधील वृद्ध शेतकरी पवार दाम्पत्याला अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला। सोनू सूदनं स्वतः फोन करून अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाई यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली। तर शनिवारी गावात येऊन बैलजोडी देणार असल्याचं सोनू सूदनं त्यांना सांगितलं। जानेवारी ते जून या 6 महिन्यात मुंबईत मालमत्ता विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली। या कालावधीत मुंबईत एकूण 75,000 मालमत्तांची विक्री झाली आहे। गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा 4% वाढ झाली। राज्य सरकारनं धारावीतील अपात्र व्यावसायिकांना धारावीतच सामावून घेण्याचा निर्णय घेतला। अपात्र व्यावसायिकांना धारावीतच भाडे तत्वावर गाळे देण्यासंबंधीचा प्रस्ताव धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडनं राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता। या प्रस्तावाला सरकारनं मान्यता दिली आहे, त्यामुळे आता अपात्र व्यावसायिकांचं धारावीतच पुनर्वसन होणार आहे।
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याची फरकाची रक्कम मिळत नव्हती. पालिकेच्या तिजोरीमध्ये निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ही रक्कम देण्यात येत नव्हती. मात्र निधी उपलब्ध होताच पालिका प्रशासनानं सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासोबत प्रवास भत्त्याचे 60,000 रुपये कर्मचाऱ्यांना दिले. मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतूवर गेल्या काही दिवसांपासून डिजिटल जाहिराती झळकत आहेत. यामुळे वाहन चालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघाताची भीती निर्माण झाली आहे. तर या जाहिरातींसाठी वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नसून वाहतूक पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जाते. वांद्रे कुर्ला संकुल आणि कलानगर जंक्शन इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी बीकेसीवरनं वांद्रे वरळी सागरी सेतूकडे जाणं सोपं व्हावं यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. MMRDAनं या प्रकल्पातील धारावी जंक्शनकडनं वांद्रे वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण केलं. मात्र हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. काम पूर्ण होऊनही MMRDAनं पुलाचं लोकार्पण न केल्याने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार वरुण सरदेसाई आक्रमक झाले. यंदा आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील विविध शाळात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या एकादशीला जनजागृती करणाऱ्या संकल्पना ठेवत यंदाची एकादशी साजरी होणार आहे. विद्यार्थ्यांना साक्षरतेच्या दिशेनं नेण्यासाठी तसंच त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत करण्यासाठी शाळांमध्ये दिंडी मिरवणूक, अभंग गायन, विठ्ठल रुक्मिणीची पूजा, पारंपरिक खेळ यांच्यासह स्वच्छतेचं महत्त्व, औषधी वनस्पती या संकल्पनेवर आधारित नाटक तसंच मार्गदर्शन केलं जाणार आहे. वाडा तालुक्यातील नाकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांना गारगाव आश्रमशाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतर पायी कापावं लागतं. त्यामुळे ते शॉर्टकट शोधत वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास करतात. त्यामुळे पाण्यात पडून अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या गावातील विद्यार्थी तसंच पालकांची बंधाऱ्याजवळ पूल बांधून मिळावा अशी मागणी शासनाकडे केली. मुंबईत शहर आणि उपनगरात खड्ड्यांशी संबंधित 3018 तक्रारी BMCला प्राप्त झाल्या. त्यापैकी सुमारे 85% तक्रारींची दखल घेण्यात आली. तर 474 खड्डे अद्यापही दुर्लक्षित आहेत. मुंबईतील राणीबागेतील पेंग्विनच्या देखभालीच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होते. पेंग्विनवर महिन्याला सुमारे 50 लाखांचा खर्च केला जातोय. राणीबाग प्रशासनानं RTI कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांना या संदर्भातली माहिती दिली आहे. मुंबई विद्यापीठानं पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबईच्या नावातल्या स्पेलिंगमध्ये चुका आढळल्या. याबाबत कंत्राटदाराला जबाबदार धरत दंड ठोठावलाय. कंत्राटाच्या एकूण रकमेच्या 20% रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे. राज्यात 11वीत एकूण 3,02,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यात कॅप फेरीतून 2,31,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2 ते 7 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. राज्यामध्ये गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या 10 वैद्यकीय महाविद्यालयांसह 12 महाविद्यालयांमध्ये डिजिटल ग्रंथालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. यासाठी आशियाई विकास बँकेकडून मिळणाऱ्या योजना आधारित कर्जाच्या मंजूर अनुदानातून 47,12,42,00,000 रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. झाडं तोडणाऱ्यास सरसकट 50,000 रुपये दंड आकारणारा कायदा राज्य सरकारनं विधानसभेत मागे घेतला. त्याऐवजी आता तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन लवकरच नवा कायदा आणण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात केली आहे. कल्याण पत्रे पूल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरशः टांगणीला लागलाय. या गरोदर महिलेच्या घरावर गेल्या काही दिवसांपासून एक मोठं झाड कोसळण्याच्या स्थितीत आहे. झाडाच्या छाटणीसाठी तात्पुरता वीज पुरवठा खंडित करावा अशी मागणी गर्भवती महिलेनं महावितरणकडे केली. मात्र महावितरणनं त्यांच्या अर्जावर अद्यापही निर्णय घेतला नाही. परवानगी ते हटवण्यासाठी तिच्या कुटुंबानं महावितरण कार्यालयाकडे वीज पुरवठा खंडित करण्याची विनंती केली. निवडणूक आणि जनगणनेचं काम शिक्षकांसाठी अनिवार्य आहे असं मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं. शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून सवलत देण्यात यावी अशी शिक्षक संघटनांची मागणी असली तरी या कामातून आता शिक्षकांची सुटका नाही हे स्पष्ट झालं. बदलापूरमध्ये आमदारांच्या घरासमोर गोळीबार झालाय. आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर 2 गटात आपापसातील वादातून गोळीबार झाला.
गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. मुंबईतल्या एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्यावर शिक्षिकेनं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याच्या बहाण्यानं अधिक जवळीक साधली आणि नंतर त्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. शिक्षिकेनं गुन्हा कबूल केला असून शिक्षिकेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणच्या शहाळ रेल्वे स्टेशन परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत 2 दुकानं फोडली. स्टेशनलगतच्या मुख्य रस्त्यावरील मोबाईल शॉपी आणि मेडिकलचं शटर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अंबरनाथच्या पाले गावात चोरट्यांनी दरोडा टाकला. घरातील सर्वजण वारीला गेल्याने घराचं कुलूप तोडून या चोरट्यांना डल्ला मारलेला आहे. यामध्ये घरातील सोन्याचे दागिने तसंच रोख रक्कम लंपास केली. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली आहे. या चोरट्याकडनं एकूण 6 लॅपटॉप जप्त केले तर कारवाईत एकूण 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. कल्याण पोलिसांनी चोरीला गेलेले 72 मोबाईल मूळ मालकांना परत केले. त्यांची एकूण किंमत तब्बल 12 लाखांच्या आसपास आहे. खडकपाडा, बाजारपेठ, कोळसेवाडी परिसरातनं चोरीला गेलेले हे मोबाईल पोलिसांनी मालकांना शोधून दिले. आईनं शिकवणीला जाण्यासाठी जबरदस्ती केली म्हणून 17 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. इमारतीच्या 57व्या मजल्यावरून उडी मारून मुलानं जीवन संपवलं. ही घटना कांदिवली पश्चिम इथल्या सी ब्रुक इमारतीमधली घडलेली आहे. मुलाची आई अभिनेत्री असून ती गुजराती टीव्ही मालिकांमध्ये काम करते. मुंबई महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंदचा इशारा दिलाय. येत्या 8 जुलैपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला तर 9 जुलैला मंत्रालयावर धडक मोर्चा निघणार आहे. यामुळे मुंबईत सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचणार असून मुंबईकरांची कचरा कोंडी होण्याची शक्यता आहे. ठाणे रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या बस डेपोमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं अनोखं आंदोलन केलं. त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यात ऊसाची शेती करून सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहापुरात सतत विजेच्या लपंडावानं नागरिक हैराण झालेत. शटडाऊनच्या नावाखाली कधीही वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे छोटे मोठे व्यापारी त्रस्त झालेले आहेत. वादळी वारा पावसामुळे नेहमी वीज पुरवठा खंडित होतोय. त्यामुळे महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जातोय.